जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, सकाळच्या प्रार्थनेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. प्रभूने आपल्याला, तुम्हाला, मला हा नवीन दिवस दाखवला म्हणून त्याच्या नावाला धन्यवाद देऊ. आपण आपल्या जीवनामध्ये देवाला प्रथम स्थान देऊ, कारण त्यांनी आपल्यावरती खूप मोठी प्रीती केली आहे आणि हा नवीन दिवस तुम्हाला मला दाखवला आहे. आज जगामध्ये अनेक लोक आहेत की त्यांना आजचा हा दिवस दिसला नाही, परंतु देवाची, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, प्रीती आणि दया तुमच्या आणि माझ्यावरती आहे. म्हणून आजचा हा नवीन दिवस परमेश्वराने तुम्हाला मला दाखवला. त्याबद्दल आपण त्या जिवंत देवाला गौरव देऊ. आपण सुरुवातीची प्रार्थना करू आणि आपल्यामध्ये देवाच्या दासी आहे, त्या आपल्याला सुरुवातीच्या प्रार्थनेमधून चालवतील. आपण प्रार्थना. धन्यवाद 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 Yes, करतो Lord. Thank परमेश्वरा you, तुला Jesus. प्रभू राजा. आम्ही प्रभू परमेश्वर बाप्पा जे काय प्रार्थनेला बसलेले बाप्पा, तू प्रार्थनेमध्ये चालव प्रभू परमेश्वर बाप्पा. येणारं वचन आम्हा सर्वांसाठी असू दे प्रभू परमेश्वर बाप्पा. दे बाप्पा वचन वाचण्यासाठी दे बाप्पा, तुझ्या दासांना दे बाप्पा, तुझ्या आत्म्याने तू भर, तुझ्या सामर्थ्याने भर प्रभू परमेश्वर बाप्पा. मुखामधून येणारा प्रत्येक शब्द प्रभू राजा तुझ्यापासून असू दे परमेश्वर बाप्पा. आणि खरोखर दे बाप्पा, आजचा पूर्ण दिवस आम्हा सर्वांसाठी तू आशीर्वादित कर प्रभू राजा, आणि तुझ्या नावाचं गौरव प्रभू. इथून पुढची सर्व वेळ काळ तुझ्या पवित्र हातामध्ये प्रार्थना येशूच्या नावाने मागते, म्हणून तू ऐक. आमेन. प्रियांनो, आजच्या मन्नासाठी आपण काढणार आहोत यशाया याचा 59वा अध्याय. आणि प्रियांनो, प्रथम मी आपलं सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्तामध्ये स्वागत करत आहे. ज्यांनी वचन शेअर केलं, लाईक केलं, सबस्क्राईब केलं, त्या प्रत्येक व्यक्तीला देवबाप आशीर्वादित करू. आणि प्रियांनो, ही देवाची सेवा करण्याची संधी तुम्हाला मला दिलेली आहे आणि ती सेवा आम्ही प्रामाणिकपणे केली पाहिजे. आम्हाला जगातल्या गोष्टींच्या बद्दल कसं वाटतं, आम्ही पटापटा त्या सर्व गोष्टी शेअर करतो, परंतु देवाचं वचनाच्या बाबतीत जर बाब आली तर लोकांना त्या गोष्टी आवडत नाही. परंतु तुम्ही जे लोक जे देवाचे आहेत, जे देवाचे प्रिय लोक आहेत, त्यांना माझं आज आव्हान आहे की देवाचं वचन जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तुमच्या साक्षी शेअर करा, लोकांना देवाचं वचन सांगा, कारण प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं लवकरात लवकर येऊन ठेपलेलं आहे, जवळ येऊन ठेपलेलं आहे. त्यासाठी आपल्या जीवनाची तयारी केली पाहिजे. तर चला, आजच्या मन्नासाठी आपण यशाया याचा 59वा अध्याय आणि 2 आणि 3 हे वचनातून आपण पाहणार आहोत की परमेश्वर देव आज तुमच्या संगती काय बोलत आहे. तर तुमचे अपराध तुम्ही व तुमचा देव यांच्या मध्ये आडभिंतीप्रमाणे झाले आहेत. तुमच्या पातकामुळे तो तुम्हास दर्शन देत नाही, तुमचे ऐकत नाही, कारण तुमचे हात रक्ताने व तुमची बोटे अधर्माने विटाळली आहेत. तुमची वाणी असत्य आहे, तुमची जीवा दुष्टतेचे शब्द फुटफुटते. आणि पहा, धर्मास अनुसरून दावा करणारा कोणी नाही आणि सत्यास मरून खटला चालवणारा कोणी नाही. लोक पुष्कळ गोष्टींवर भिस्त ठेवतात, कपटाने बोलतात, ते उपद्रवी गर्भ धारण करतात आणि अनर्थाला जन्म देतात. वाचलेले वचन देवाप आशीर्वादित करो. प्रियांनो, सकाळच्या वेळी परमेश्वर देव तुमच्या संगती बोलत आहे. काय बोलत आहे तर तुमचे अपराध. प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये जे आमचे अपराध आहे, आमचे पाप आहे, ते परमेश्वराच्या मध्ये आणि आमच्यामध्ये, देवाच्या मध्ये आणि आमच्यामध्ये आडभिंतीप्रमाणे झालेली आहे. प्रियांनो, ही जी पापाची आडभिंत आहे, आमच्या वाईट गोष्टींची आडभिंत आहे, ती आम्हाला नासूर प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तोडायची आहे. आणि प्रियांनो, ते सामर्थ्य प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला मला दिलेलं आहे. आणि खरोखर जोपर्यंत आम्ही ही पापाची आडभिंत आम्ही तोडत नाही, तोपर्यंत देवाचं कार्य तुमच्या जीवनामध्ये होणार नाही. प्रियांनो, मी एक तुम्हाला आव्हान करत आहे की आम्ही आमचं जीवन देवाच्या विरुद्ध न जगता आम्ही आमचं जीवन देवाच्या पवित्र सामर्थ्याने जगलं पाहिजे, पावित्र्यामध्ये जीवन जगलं पाहिजे. कारण दुष्ट आमच्यावरती गरजणाऱ्या सिंहासारखा तुटून पडलेला असतो आणि खरोखर तो आम्हाला देवाच्या जवळ जाऊ देत
नाही. आम्हाला प्रार्थना करूशी वाटते, परंतु आम्ही प्रार्थना करू शकत नाही. आम्हाला बायबल वाचूशी वाटतं, परंतु आम्ही बायबल वाचू शकत नाही. काही ना काहीतरी गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडत असतात आणि म्हणून आम्हाला ह्या दुष्टाला अडवलं पाहिजे. जोपर्यंत आम्ही अडवणार नाही तोपर्यंत त्याचं कार्य आमच्या जीवनामध्ये थांबणार नाही. प्रियानो, आज मला माझ्या भावाला, बहिणीला, तरुण लेकरांना आज या सकाळच्या समय विनंती आहे की प्रियानो, त्या सैतानाला, त्या दुष्टाला अडवा आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये त्याला आपल्या पायाखाली ठेचा. आणि प्रियानो, आमच्या जीवनातील जी आडभित्त आहे परमेश्वरामध्ये, देवाच्या मध्ये, ती आम्हाला तोडली पाहिजे. प्रियानो, ती केवळ पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यानेच तोडणार आहे. आणि पहा ह्या ठिकाणी, आणि बघा, तुमच्या पातकामुळे तुम्हास दर्शन देत नाही आणि तुमचे ऐकत नाही. प्रियानो, ह्या ठिकाणी देवाचं वचन स्पष्ट सांगतं की आमच्या पापामुळे परमेश्वर देव आमचं ऐकत नाही. मग आम्ही कशी काय अपेक्षा करू शकतो आमच्या देवाकडून की परमेश्वर देव आमचं ऐकेल? प्रियानो, जर आमचं जीवन जर पापी आहे, आमचा स्वभाव जर पापामध्ये जगत आहे, आम्ही जर पापामध्ये जगत असू, तर प्रियानो, हे पापमय जीवन आमच्या जीवनातून आम्ही काढून टाकलं पाहिजे. कारण पापामुळे आमचं जीवनामध्ये परमेश्वर देव कार्य करत नाही. तो आमच्या प्रार्थना ऐकत नाही, तो आमची वाणी ऐकत नाही. कारण आमचा देव परमेश्वर हा पवित्र आहे. याचा अर्थ परमेश्वर देव आम्हाला सोडून देत नाही. देवाची इच्छा आहे की आम्ही त्या पापापासून आम्ही दूर राहायला पाहिजे. बघा, आमचं पाप हे आडभीतीप्रमाणे उभं आहे देवाच्या मध्ये आणि आमच्या मध्ये. ते पाप आम्ही काढून टाकलं पाहिजे. जोपर्यंत आमचा स्वभाव बदलत नाही, जुना स्वभाव, तोपर्यंत देव बाप आमच्या प्रार्थनेचं उत्तर देऊ शकत आहे. स्पष्ट लिहिलेलं आहे की तो तुम्हाला दर्शन देत नाही व तुमचं ऐकतही नाही. कस काही दर्शन देणार आहे? आणि आम्हाला पाहिजे देवाचं दर्शन. देवा, तू आम्हाला दर्शन दे. आमच्या प्रार्थना ऐकल्या जात नाही, गाणं ऐकल्या जात, तर आम्ही आमचं जीवन हे जीवनामध्ये आम्ही डोकून पाहायला पाहिजे की आमच्या जीवनामध्ये काय व्यवस्था आहे. अतिशय दयनीय परिस्थिती आमची आहे. जेव्हा आम्ही संकटामध्ये पडतो, जेव्हा आम्ही संकटामध्ये पडतो, त्यावेळेच आम्ही परमेश्वराला धावा करतो आणि पाप करायचं तर काही सोडत नाही. पापामध्येच आम्ही जीवन जगतो, कारण पाप हे आम्हाला गोड लागतात आणि देवाला ह्या गोड वाटणाऱ्या गोष्टी जीवनामध्ये आम्हाला, म्हणजे परमेश्वराला ह्या गोष्टी आवडत नाही आमच्या जीवनातल्या. आणि म्हणून या सकाळच्या समय सांगतो की पापमय गोष्टी आमच्या जीवनामधून आम्ही काढून टाकल्या पाहिजे. त्याशिवाय परमेश्वर देव तुमच्या जीवनामध्ये कार्य करणार नाही. त्याशिवाय परमेश्वर देव तुम्हाला दर्शन देणार नाही. आम्ही पापापासून दूर राहायला पाहिजे. आम्ही आमचा जुना स्वभाव बदलून टाकला पाहिजे. आमच्या जीवनामध्ये परमेश्वराला जर स्थान द्यायचं आहे, तर ह्या सर्व गोष्टी, जी आडभित्त आहे पापाची, ती आडभित्त आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तोडून टाकली पाहिजे. त्याशिवाय परमेश्वर देव आमच्या गोष्टी ऐकणार नाही आणि दर्शनही देणार नाही. कारण तुमचे हात रक्ताने व तुमची बोटे अधर्माने विटळली आहेत. तुमची वाणी असत्य आहे, तुमची जिव्हा दुष्टतेचे शब्द पुटपुटते. प्रियानो, एकदम कडक शब्दामध्ये परमेश्वराने ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? की तुमचे हात रक्ताने व तुमची बोटे अधर्माने विटळली आहे. तुमची वाणी असत्य आहे व तुमची जिव्हा दुष्टतेचे शब्द पुटपुटते. प्रियानो, मी काही जास्त बोलत आहे याच्यावरती. तुम्ही समजून घ्या की परमेश्वर देव आज तुमच्यासाठी काय बोलत आहे. आज परमेश्वर देव सांगत आहे की आमचे पाप हे आडभीतीप्रमाणे देवाच्या मध्ये आणि आमच्यामध्ये उभे आहेत. तर प्रियानो, ती आडभीत आम्ही आज तोडली पाहिजे. आणि ती आडभीत तोडण्यासाठी आम्हाला आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे जावं लागणार आहे. त्याच्या रक्ताद्वारे, त्याच्या सामर्थ्याने ती पापाची आडभीत आज आम्हाला तोडायची आहे. आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये सांगितल्याप्रमाणे आम्ही पश्चाताप करायचा आहे.
आम्ही पश्चाताप करायचा आहे, कारण देवाचं राज्य जवळ आलेलं आहे, स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. त्यासाठी आम्हाला तयार राहायला पाहिजे. प्रियानो, पापाची आडभिंत आज आमच्या जीवनामधून तोडून टाकूया आणि परमेश्वराला आमच्या जीवनामध्ये घेऊ. आणि मग बघा, परमेश्वर देव तुमच्या प्रार्थना ऐकणार आहे, परमेश्वर देव तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देणार आहे, परमेश्वर देव तुमच्या जीवनातील सर्व समस्या काढून टाकणार आहे, परमेश्वर देव तुमच्या जीवनातील जे काही दुष्टतेचे बंधन आहे ते सर्व नासूर येशूच्या नावामध्ये तुटल्या जाणार आहे. आणि म्हणून आज या सकाळच्या समय आम्ही त्या जिवंत देवाला हाक मारूया, आपण प्रार्थना करूया आणि आमच्या जीवनातील आडभिंत, तर पापाची आडभिंत ती काढून टाकूया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. स्तुती, 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 स्तुती. धन्यवाद येशू दे बापा, तू पवित्र असा परमेश्वर आहे. प्रभू, पुन्हा एकदा तुझ्या वचनाद्वारे तू आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू बोललेला आहे. प्रिय प्रभू येशू, प्रत्येक भावाला, प्रत्येक बहिणीला तू स्पर्श कर. प्रभू, आमचे पाप हे तुला येण्यापासून अडवत आहे. प्रभू, तुझ्यामध्ये आणि आमच्यामध्ये पापाची आडभिंत तयार झालेली आहे. ती आडभिंत प्रभू तुझ्या रक्ताने, तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू तोडून टाक. प्रभू, तू आमच्या पापासाठी त्या वधस्तंभावरती गेला आणि आम्हाला आरोग्य मिळावं म्हणून तू फटके खाल्ले. हो प्रिय प्रभू येशू, आज तू आमच्या प्रत्येकावरती तू दया कर, प्रत्येकाला तू स्पर्श कर. आमच्या सर्व पापाची तू, अपराधाची तू आम्हाला क्षमा कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रिय प्रभू येशू, आज आम्ही या सकाळच्या वेळी तुझ्याकडे प्रार्थना करत आहे की हे प्रभू येशू, तू आमच्या सर्व पापाची, अपराधाची तू आम्हाला क्षमा कर. आमच्या जीवनामध्ये असलेले सर्व पाप जे आडभीतीप्रमाणे आमच्या जीवनामध्ये उभे आहेत, ते सर्व आडभीतीचे झालेले पाप प्रिय प्रभू येशू याची तू आम्हाला क्षमा कर आणि भिंत तुझ्या पवित्र सामर्थ्याने तोडून टाक. तुझ्या रक्तामध्ये तू आम्हाला तू आम्हाला शुद्ध कर, तू आम्हाला पवित्र कर आणि आमच्या जीवनामध्ये तुझी शांती येऊ दे. प्रभू, तू आमचा स्वीकार कर, आमच्या हृदयामध्ये ये, आमच्या जीवनामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये ये आणि सर्व दुष्टाच्या शक्ती नासूर येशूच्या नावामध्ये निघून जाऊ दे. प्रभू, तू आम्हा प्रत्येकाला तू स्पर्श कर. सर्व आजार, सर्व बंधन, सर्व समस्या नासूर येशूच्या नावामध्ये निघून जात आहे. प्रभू, तू आमच्या जीवनामध्ये तू ये आणि आम्हा प्रत्येकाला तू स्पर्श कर. प्रभू, ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून तू आहे. आमेन. प्रियानो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज आहे तर 9730301668 या क्रमांकावरती संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करत आहोत. देवबाप आपल्याला व आपल्या परिवाराला आशीर्वादित करो. आणि खरोखर प्रियानो, आज आव्हान आहे, हे वचन अनेक लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्रायबर वाढवा आणि देवबाप तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला आशीर्वाद देतो. अनेक लोकांपर्यंत देवाचं वचन जाऊ द्या. प्रियानो, हा शेवटचा काळ आहे. पुढं काय होणार आहे, काय घडणार आहे हे आपल्याला माहिती नाही, परंतु ह्या छोट्याशा आयुष्यामध्ये आम्हाला खूप मोठं काम करायचं आहे. ते म्हणजे देवाचं वचन इतरांपर्यंत आम्हाला पोहोचवायचं आहे. जर तुमच्या जीवनामध्ये साक्ष असतील, जर तुमच्या जीवनामध्ये काही समस्या असतील तर तुम्ही 9730301668 या क्रमांकावरती संपर्क करू शकता किंवा फोन करू शकता, व्हॉट्सअपवरती मेसेज टाकू शकता. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करीत आहोत. देवबाप आपल्याला व आपल्या परिवाराला आशीर्वादित करो. आमेन.